प्रश्न क्रमांक 1. कोणते फळ खाल्ल्याने डोळ्यांचे आजार बरे होतात? तुमचे पर्याय आहे: 1. पपई, 2. अननस, 3. किवी, 4. चिंच. अचूक पर्याय आहे 3. किवी. प्रश्न क्रमांक 2. जास्त बटाटे खाल्ल्याने शरीरात काय वाढते? तुमचे पर्याय आहे: 1. वजन, 2. उंची, 3. ताकद, 4. बुद्धी. अचूक पर्याय आहे 1. वजन. प्रश्न क्रमांक 3. कच्चे बदाम खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहे: 1. कॅन्सर, 2. मधुमेह, 3. मूळव्याध, 4. संधिवात. अचूक पर्याय आहे 2. मधुमेह. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या देशातील पोलीस म्हशीवर बसून प्रवास करतात? तुमचे पर्याय आहे: 1. पाकिस्तान, 2. भारत, 3. केनिया, 4. ब्राझील. अचूक पर्याय आहे 4. ब्राझील. प्रश्न क्रमांक 5. चंद्रावर पिझ्झा डिलिव्हरी करणारा देश कोणता आहे? तुमचे पर्याय आहे: 1. अमेरिका, 2. भारत, 3. चीन, 4. जपान. अचूक पर्याय आहे 1. अमेरिका. मित्रांनो, अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा. प्रश्न क्रमांक 6. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात कमी पाऊस पडतो? तुमचे पर्याय आहे: 1. महाराष्ट्र, 2. राजस्थान, 3. गुजरात, 4. आसाम. अचूक पर्याय आहे 2. राजस्थान. प्रश्न क्रमांक 7. कोणत्या देशात गायीची पूजा केली जाते? तुमचे पर्याय आहे: 1. भारत, 2. जर्मनी, 3. श्रीलंका, 4. नेपाळ. अचूक पर्याय आहे 4. नेपाळ. प्रश्न क्रमांक 8. भारतात सर्वात मोठे चिडियाघर कुठे आहे? तुमचे पर्याय आहे: 1. महाराष्ट्र, 2. आसाम, 3. कोलकाता, 4. उत्तर प्रदेश. अचूक पर्याय आहे 3. कोलकाता. प्रश्न क्रमांक 9. भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हटले जाते? तुमचे पर्याय आहे: 1. मुंबई, 2. दिल्ली, 3. बेंगलोर, 4. हैदराबाद. अचूक पर्याय आहे प्रश्न क्रमांक 10. भारतात सर्वात जास्त नारळाचे उत्पादन कुठे होते? तुमचे पर्याय आहे: 1. केरळ, 2. तमिळनाडू, 3. महाराष्ट्र, 4. आंध्र प्रदेश. अचूक पर्याय आहे 1. केरळ. प्रश्न क्रमांक 11. मनुष्य झोपता किती दिवस राहू शकतो?
तुमचे पर्याय आहे: 1. 15 दिवस, 2. 13 दिवस, 3. 12 दिवस, 4. 8 दिवस. अचूक पर्याय आहे 3. 12 दिवस. प्रश्न क्रमांक 12. कोणत्या जीवाला हृदय नसते? तुमचे पर्याय आहे: 1. ससा, 2. कासव, 3. साप, 4. मुंगी. अचूक पर्याय आहे 4. मुंगी. प्रश्न क्रमांक 13. कशाचे रस चेहऱ्यावर लावल्याने पिंपल्स निघून जातात? तुमचे पर्याय आहे: 1. कोरफड, 2. लिंबू, 3. कांदा, 4. तुळस. अचूक पर्याय आहे 2. लिंबू. प्रश्न क्रमांक 14. मधासोबत ओवा खाल्ल्यास कोणता आजार बरा होतो? तुमचे पर्याय आहे: 1. मूळव्याध, 2. कंबर दुखी, 3. पोटदुखी, 4. दमा. अचूक पर्याय आहे 3. पोटदुखी. पुढील प्रश्न तुमच्यासाठी. भीम जयंती कोणत्या दिवशी असते? तुमचे पर्याय आहे: 1. 14 एप्रिल, 2. 12 एप्रिल, 3. 15 ऑगस्ट, 4. 21 जानेवारी. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.